सैफ अली खान संदर्भातली सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। रात्री 2:33 आरोपी परत जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। उद्देश चोरीचा असल्याचं प्राथमिक तपासामधून उघड झालेलं आहे। सैफवर हल्ला करणाऱ्याचा एक व्हिडिओ समोर आलाय। रात्री 2:33 आरोपी परत जातानाचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे। अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करण्यात आला। यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला होता। 2 जखमा या खोल असल्याचं डॉक्टरांनी म्हटलेलं आहे। त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली। मात्र हाच तो चोर आहे जो सैफवर हल्ला करणारा हा आरोपी आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा कैद झालेला आहे। तर 2:33 सैफवर हल्ला करून आरोपी पायऱ्यांवरूनच खाली उतरताना पाहायला मिळतोय। तर सैफवर हल्ला करणाऱ्या या हल्लेखोराचं हे फुटेज आता समोर आलेलं आहे। पायऱ्यांवरून खाली उतरतानाचा हा सीसीटीव्ही समोर आलाय। हल्लेखोराचा शोध आता पोलिसांकडून घेतला जातोय। मुंबई पोलिसांची 10 पथकं सध्या आरोपीचा शोध घेत आहेत। तर प्रथम उद्देश हा चोरीचाच असल्याचं प्राथमिक तपासामधून उघड झाल्याचं पोलिसांनी म्हटलेलं आहे। ही 3 दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। सैफ अली खानवर आज सकाळी म्हणजे पहाटेच्या सुमारास चाकूने हल्ला करण्यात आला। हल्ला करणारा हा हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। तर सैफची केअरटेकर लिमाची पोलिसांकडून 5 तास चौकशी देखील करण्यात आली। एकूणच घटनाक्रम तिच्याकडून जाणून घेण्यात आलेला आहे। चोरी की सैफवर हल्ल्याचा डाव, 7 महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरित। सैफच्या मोलकरणी सोबत चोराचा कोणत्या विषयावरून वाद झाला? सैफच्या घरातील मोलकरीण आणि चोर एकमेकांना ओळखत होते का? मोलकरणी सोबतच्या वादात असं काय घडलं की ज्यातून चोरानं सैफवर जीवघेणा हल्ला केला? चोरीचा हेतू होता तर चोरानं पळून जाण्याऐवजी हल्ला का केला? ज्या पद्धतीनं चोर सैफच्या घरात शिरला त्यावरून त्याला आधीच रस्ता माहित होता का? 12व्या मजल्यावरून चोर पायऱ्यांवाटे पळाला तेव्हा गेटवरचा वॉचमन नेमका कुठे होता? इतक्या हाय प्रोफाईल इमारतीत चोराला एकाही व्यक्तीने रोखण्याचा प्रयत्न का केला नाही?